जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचा एक फार सुंदर अभंग आहे. त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये असं म्हटलंय की नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. आणि पुढे केवढी क्रांती केली बघा समर्थांनी त्या काळामध्ये, की जे आपण कुठेतरी अशा मुहूर्तामध्ये, कुठेतरी आपण अशा क्षुल्लक कारणामध्ये कुठेतरी अडकतो. म्हणजे मुहूर्त योग्य आहे, मुहूर्त पाहावा लागतो किंवा मुहूर्ताशिवाय करू नये हे नक्की आहे. पण समर्थ काय म्हणतात, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, आणि मग अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान. जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत, राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी. फार सुंदर समर्थांनी या ठिकाणी रचना केलेली आहे. मगाशी जसं मनोगतामध्ये मी सांगितलं की आजच्या या कार्यक्रमाचं मला खूप आनंद अशासाठी होतो, ताईंनी त्याचा उल्लेख केला की केसरी वाड्यामध्ये या मारुतीच्या पुस्तकाचं प्रकाशन होणं आणि लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये जे वाचन केलं होतं ते दासबोध ग्रंथाचं वाचन केलं होतं. आणि त्याच लोकमान्यांच्या या वास्तूमध्ये 11 मारुतीचं पुस्तकाचं प्रकाशन होणं हा खरोखरीच रामराज्याच्या पूर्ततेचा दिवस आहे. युक्तीने यत्न होत असे, शक्तियुक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत नांदती. आता श्रीमंत म्हणजे केवळ परिस्थितीनं श्रीमंत नव्हे, तर अंतःकरणानं आणि मनानं जो श्रीमंत आहे तो खरा श्रीमंत. आणि आम्ही ज्यांना खरं श्रीमंत मानतो आणि समर्थाने ज्यांना श्रीमंत मानलं, ते एकमेव श्रीमंत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, आणि ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं वर्णन समर्थ असं म्हणतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे. हे ज्यांचं वर्णन करतात ते श्रीमंत योगी असं वर्णन करतात. आणि त्या छत्रपतींच्या राज्यामध्ये जेव्हा आपण 11 मारुतीचं, आज मला असा छोटासा विषय दिलाय, छान, अगदी छोट्याशा म्हणजे अगदी कमी वेळामध्ये मला तो मांडायचा आहे. त्याचं कारण असं की कार्यक्रम पुण्यामध्ये आहे, केसरी वाड्यामध्ये आहे, पुणेकर ऐकायला बसलेले आहेत आणि त्यांची बसण्याची निश्चित मला बैठकीची कल्पना आहे. त्यामुळे आता इथून ताईने जसं सांगितलं की सभात्यागही करता येत नाही आणि सभेमध्ये बसावं तर पुढच्या कार्यक्रमांची काळजी आहे. त्यामुळे आपल्या वेळेत कार्यक्रम संपवणं हे मी निश्चितपणे ठरवलेलं आहे. त्यामुळे कुठलीही चिंता आपण करू नका. समर्थांच्या या 11 मारुतीच्या पुस्तकाबद्दल मला एवढंच सांगावंसं वाटतं की 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी अखंड भारतभ्रमण केलं. आणि ते भारतभ्रमण करण्यापूर्वी समर्थांनी जे असं सांगितलं की जे आजच्या कार्यक्रमाचं औचित्य सांगून आपल्याला असं सांगू इच्छितो की समर्थ असं म्हणाले होते की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. त्या आक्षेप फेडणाऱ्या कार्यक्रमाला इथे आल्या आणि त्यांच्या माध्यमातून 11 मारुतीच्या पुस्तकाचं प्रकाशन नीलमताईंच्या हातून व्हावं ही समर्थांची इच्छा. कारण 400 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजे पहिले समाज सुधारक म्हणू आपण, आणि पहिल्यांदा ज्यांनी या मातृशक्तीला खऱ्या अर्थानं मातृशक्ती म्हणून समाजासमोर आणणारे एकमेव महाराष्ट्रातले संत म्हणजे माझे समर्थ आहेत. आणि त्याचं पुराव्यानिशी आपल्याला सांगू इच्छितो, आधार देऊन आपल्याला सांगू इच्छितो की ज्या कालखंडामध्ये स्त्रियांनी समाजामध्ये जायचं नाही, समाजामध्ये तोंड दाखवायचं नाही, विधवा स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही, बुरखा पांघरूनच बाहेर जायचं, अशा कालखंडामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या ज्या शिष्या होत्या, अनेक शिष्या आहेत, त्याच्यातल्या प्रमुख शिष्या ज्या अक्का स्वामी आणि ज्या वेणा स्वामी होत्या, त्या वेणा स्वामींना आणि अक्का स्वामींना समर्थ रामदास स्वामींनी पहिल्यांदा समाज प्रबोधन करण्याचा अधिकार दिला. आणि नुसता अधिकार दिला नाही, तर समर्थांच्या निर्याणानंतर सज्जनगडाचा आणि समर्थ संप्रदायाचा अक्का स्वामींनी 35 वर्ष कारभार पाहिलेला आहे. आणि त्याच अक्का स्वामींचं आणि त्या वेणा स्वामींचं मला आज स्मरण झालं
की त्याच समर्थांच्या कार्याची मला पावती मिळाली आणि ते नीलमताईंच्या हस्ते प्रकाशन झालं. याचं मला त्या काळातलं ते स्मरण इथे झालं. आणि अशा पुस्तकाच्या माध्यमातून समर्थांनी हे कशासाठी केलं असावं, काय त्याच्या पाठीमागची हेतू काय होते, काय संकल्पना होती. आणि ही संकल्पना करत असताना माझा एक मध्यंतरी एक यूट्यूबला व्हिडिओ अनेकांनी पाहिला, अनेकांना तो आवडला. मी फार मोठी क्रांती केली किंवा फार मोठा बदल करून सांगितला असं नाही. तर मी शास्त्रही मानतो, वेदही मानतो आणि उपनिषदही मानतो. या सगळ्यांचा आधार ठेवून मी त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जावं की नाही, स्त्रियांनी मारुतीची पूजा करावी की नाही, स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश असावा की नाही, याचा उहापोह मी त्या यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओमध्ये केलेला होता. आणि त्याला एवढा प्रचंड लोकांचा प्रतिसाद मला मिळाला की खऱ्या अर्थानं समर्थ रामदास स्वामींनी त्यावेळेला जी क्रांती केली, आज आपण जर जाऊन पाहिलं तर सज्जनगडावरती अक्का स्वामींच्या समाधीच्या स्थानावरती त्यांचं जे समाधी स्थान आहे त्या समाधी स्थानावरती मारुतीची स्थापना केलेली आहे. वेणा स्वामींचं जे समाधी स्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा मारुतराय आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळीकडे आपण जर पाहिलं, सतीबाई शहापूरकर, ज्या सतीबाईंच्या शहापूरला समर्थांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्या गुहेमध्ये समर्थांनी तपाचरण केलं. आणि या सगळ्यांचं सार किंवा सगळ्यांचं मला एक मुद्दाम आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की समर्थांनी अनेक स्तोत्र रचली, अनेक त्यांनी काव्य रचली, करुणाष्टकांची रचना केली, दासबोधाची रचना केली, सगळी स्तोत्र रचली. आणि हे रचत असताना स्वतः समर्थांनी आपल्या स्वतःसाठी कोणतंही स्तोत्र किंवा कोणतंही काव्य त्यांनी स्वतःसाठी केलं नाही. पण या 11 मारुतीच्या पुस्तकातलं 6वं स्तोत्र जे आहे ते समर्थांनी स्वतःच्या त्यांच्या कफाच्या व्यथेच्या निरसनासाठी केलेलं स्तोत्र आहे. ते स्तोत्र इतकं सुंदर आहे, त्याची म्हणण्याची पद्धत आहे. मी थोडासा आधुनिक काळाचा विचार केला आणि लोकांना असं वाटावं की बाबा हे म्हणायचं कसं, त्याची चाल कशी असावी, ते कशा पद्धतीनं म्हटलं जावं. कारण हे म्हणत असताना सुद्धा आपल्याला त्या म्हणण्याच्या पद्धतीनं जर आपण योग्य पद्धतीनं ते म्हटलं तर त्याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होतो. फार सुंदर त्याची चाल आहे. या पुस्तकामध्ये त्या स्तोत्राच्या आधी एक QR कोड दिलेला आहे आणि हा QR कोड आपल्याला त्या स्तोत्राची चाल आणि ते स्तोत्र जे आहे ते माझ्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल अशी व्यवस्था त्याच्यामध्ये तिथे केलेली आहे. अशा 11 मारुतींच्या स्तोत्रामध्ये मी जेव्हा या पुस्तकाचं लिखाण करायला सुरुवात केली तेव्हा मला एकच समर्थांचं वचन अखंडपणे समोर येत होतं आणि ते म्हणजे 11 बहु 11 काय 11 कळेचिना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. हे समर्थांचं काव्य आणि समर्थांचं स्तोत्र माझ्या समोर येत होतं. कारण शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ज्या ठिकाणी पुढे येत होतं, समर्थ रामदास स्वामी मारुतरायांचा अवतार आहे. तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष वर्णन केलेलं आहे की समर्थ जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक शेपूट होतं. तुकाराम महाराज असं वर्णन करतात की पुच्छते वळवळे कटी माझी, हे तुकाराम महाराजांनी केलेलं वर्णन आहे. आणि जेव्हा हा विषय मला मुद्दा अशासाठी सांगावासा वाटतो की समर्थ रामदास स्वामींना जेव्हा छत्रपती शिवाजी राजांना अनुग्रह घेण्याची इच्छा झाली, गुरुमंत्र घेण्याची इच्छा झाली, हे सगळं या पुस्तकाशी जोडलेलं आहे, सगळं या स्तोत्रांशी जोडलेलं आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी राजे अनुग्रहासाठी आणि गुरुमंत्रासाठी अंतःकरणातून इच्छा व्यक्त करतात त्या कालखंडामध्ये जेव्हा नाव घेतलं जायचं ते जगद्गुरू तुकाराम महाराजांचं. आणि ते खरंही होतं. जगद्गुरू तुकाराम महाराज एक फार मोठे विभूती आहेत, फार मोठे संत आहेत आणि त्यांचा अनुग्रह घ्यावा हे छत्रपतींना वाटणं स्वाभाविक होतं. म्हणून ते तुकाराम महाराजांच्याकडे जाण्यासाठी जेव्हा निघतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आणि शिवाजी महाराजांची योग्यता आणि शिवाजी महाराजांचं जे मानाचं स्थान होतं ते जगद्गुरू तुकाराम महाराजांनी समर्थांनी कसं राखलं होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे अनुग्रहासाठी होऊ इच्छितात हे जेव्हा तुकाराम महाराजांच्या लक्षात येतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येण्यापूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांना अभंगरूपी संदेश पाठवतात. मला अनेकांनी विचारलं कुठे आहे हा संदेश. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा तर आपण सगळे मानतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा आपल्यासाठी वंदनीय आहे आणि त्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये स्वतः जगद्गुरू तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात की राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावी वेगी.
रामदास स्वामी स्वयरा सज्जन त्यासी तन मन धन अर्पी बापा. आणि पुढे ते असं लिहितात, मारुती अवतार करुणी स्वामी प्रगटला, उपदेश करील तुझ लागी, पाहू नको असं आमुची भूपाळा, रामदासी डोळा लावी वेगी. हा जेव्हा संदेश जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्याच्या माध्यमातून करतात. समर्थ रामदास स्वामींनी हे जे मारुती स्थापन केले, प्रत्यक्ष मारुतरायांच्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी हे रामाचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष राम मानतात, त्यांना रामराय त्या ठिकाणी मानतात त्यांना. त्याचं उदाहरण आपल्याला असं सांगू इच्छितो की मसूरला जेव्हा 1648 साली चाफळच्या राममंदिराची जेव्हा स्थापना झाली आणि ते राममंदिराची स्थापना पूर्ण होण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी मसूरच्या मारुती समोर रामनवमीचा पहिला उत्सव केलेला आहे. म्हणजे मारुतरायांच्या मध्ये प्रत्यक्ष रामाचं स्वरूप पाहणारे समर्थ त्या ठिकाणी रामनवमीचा उत्सव करतात. आणि मारुतांची तिथे स्थापना केल्यानंतर त्यातलं जे पहिलं स्तोत्र जे आहे ते चाफळचं स्तोत्र आहे, वीर मारुतीचं स्तोत्र आहे. वेळेच्या अभावी मी सगळ्या स्तोत्रांचे एवढं सखोल वर्णन आत्ता इथे करू शकणार नाही, पण पहिलं स्तोत्र जे आहे ते चाफळच्या मारुतीचं स्तोत्र आहे. वीर मारुती आहे, प्रताप मारुती आहे, दास मारुती आहे, पण जास्तीत जास्त समर्थांनी वीर मारुती स्थापन केले. आणि त्याच्या पाठीमागची संकल्पना जी होती ती समाज संघटनाची स्थापना होती. समाज एकत्र यावा ही त्याच्या पाठीमागची खरी भूमिका होती. आणि समर्थ रामदास स्वामींनी चाफळचा मारुती स्थापन केल्यानंतर दुसरा मारुती जो आहे तो अत्यंत अत्यंत महत्त्वाचा मारुती आहे. आणि तो म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी 1649 साली छत्रपती शिवाजी महाराजांना शिंगणवाडीच्या बागेमध्ये अनुग्रह दिला, गुरुमंत्र दिला. आणि हा अनुग्रहाचा सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला तिथूनच या खडीच्या मारुतीची म्हणजे शिंगणवाडीच्या मारुतीची स्थापना तिथे झालेली आहे. आणि मला मोठा आनंद वाटतो सांगायला, या शिवछत्रपतींच्या स्मारकाचं उद्घाटन आपल्या पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. समर्थ रामदास स्वामींनी 400 वर्षापूर्वी हे जे मोठं प्रचंड कार्य आपल्यासाठी इथे करून ठेवलं, त्या कार्यामध्ये आपल्याला एकच पाहायला मिळतं की मारुतीची स्थापना समर्थ ज्या ज्या ठिकाणी करतात, अयोध्येला समर्थ जातात. आणि अयोध्येला समर्थ गेल्यानंतर आम्ही आता 5 दिवस प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी मला निमंत्रण होतं, मी अयोध्येला गेलो होतो. आणि मी तिथे गेल्यानंतर माझं सगळीकडे जे पाहणं सुरू होतं, आनंद घेत होतो आम्ही अयोध्येमधला. आणि अयोध्येतला आनंद घेत असताना असं अंतकणामध्ये वाटत होतं, नीलमताईंना मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा अयोध्येची वारी केली, अयोध्येला वास्तव्य केलं आणि रामरायांची त्या ठिकाणी पुन्हा राम जन्मभूमी ही मुक्त व्हावी आणि रामाचं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहावं याची साक्ष म्हणून मारुतीची स्थापना अयोध्येमध्ये केलेली आहे. आणि जिथे अयोध्येमध्ये मी राहायला होतो तिथून त्या मारुतीच्या मंदिरामध्ये गेलो, पण त्या मारुतीचा मंदिराचा जीर्णोद्धार होणं आणि त्या मारुतीचा छान सगळ्यांच्या समोर तो मारुती येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज अयोध्येची एवढी मोठी आज रचना चाललेली आहे, त्याच्यामध्ये या समर्थ स्थापित मारुतीचं कुठेतरी आज समाजासमोर ते येणं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार होणं हे मला भक्तांच्या समोर मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं की त्या ठिकाणी जेव्हा समर्थ मारुतीची स्थापना करतात त्याची काय भूमिका होती. समर्थांचं जेव्हा अयोध्येला वास्तव्य होतं तेव्हा हे मंदिर झालेलं नव्हतं. आधीचं जे पूर्वीचं मंदिर होतं तेव्हा समर्थ अयोध्येमध्ये राहत होते. शरयूच्या तीरावरती हे मंदिर बांधलं. अतिशय सुबक मूर्ती आहे, अतिशय सुंदर मूर्ती समर्थांनी स्थापन केली. आणि ही मूर्ती स्थापन करत असताना समर्थांची जी संकल्पना होती की पुढच्या काळामध्ये बघा मारुतरायांचं केवढं मोठं कार्य. अयोध्येमध्ये रामराय जेव्हा वनवासाला गेले तेव्हा अयोध्येची राखण करणं आणि अयोध्येचा सगळा कारभार सांभाळणं हा हनुमानगडीवरचा मारुती कार्य करत होता. आणि त्या मारुतीच्या सान्निध्यामध्ये समर्थांनी इथे मारुतीची स्थापना केलेली आहे. अशा मारुतींची आणि मठांची स्थापना करत असताना समर्थांनी हे जे 400 वर्षापूर्वी कार्य केलं तेव्हा समर्थांनी अनेक त्यांच्या चरित्रामध्ये असं पाहायला मिळतं की समर्थांनी मेलेली गाय उठवली, समर्थांनी मेलेली घार उठवली, समर्थांनी मेलेला कुलकर्णी उठवला. त्यांच्या चरित्रामध्ये आहे, घडलेल्या घटना आहेत, त्याला आधार आहे. दिनकर स्वामींचा जो समर्थ प्रताप नावाचा समर्थांचा जो ग्रंथ आहे त्याचा मला मुद्दाम इथे उल्लेख करावासा वाटतो. आमचे रवणजी चितळे या ठिकाणी आलेले आहेत, अनेक मान्यवर इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी, अनेक मोठे महान समर्थ भक्त इथे आलेले आहेत. या सगळ्या समर्थ प्रतापाचा आणि समर्थ वाङ्मयाचा
अत्यंत जिव्हाळ्यानं आणि अंतःकरणपूर्वक ज्यांनी प्रचार आणि प्रसार केला ते शंकर श्रीकृष्ण देव, ज्यांनी धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिराची स्थापना केली. त्या वाग्देवता मंदिराचे अध्यक्षही या कार्यक्रमाला इथे आलेले आहेत. जेव्हा ही स्थापना करत असताना देवांचा उद्देशच हा होता, सगळ्या घळींची रचना करत असताना सगळ्या घळी समाजासमोर याव्यात. समर्थ ज्या ज्या घळीमध्ये राहत होते, समर्थांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1100 मठांची स्थापना करत असताना आणि 1100 मठावरती 1100 महंतांची योजना करत असताना हे मठ आणि मठाचं कार्य काय असावं हे समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा ते मठपतींना आणि महंतांना उपदेश करतात की आपणाशी जे जे ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हा समर्थांचा उपदेश होता. ही समर्थांचं सांगणं होतं. आता हल्लीच्या पिढीसमोर, हल्लीच्या काळासमोर आता जसं या पुस्तकामध्ये आम्ही थोडंसं आधुनिकतेचा विचार करून हे जसं पुस्तकामध्ये QR कोड वगैरे सगळं केलं, तसं आजच्या पिढीसमोर मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की समर्थांनी मेलेली घार उठवली, कुलकर्णी उठवला, मेलेलं सगळं काय आणखीन घारीचं वगैरे सगळं काही जे आहे ते सगळं केलं. हे सगळे चमत्कार ज्याला लोक म्हणतात त्याला चमत्कार म्हणून त्या समर्थांच्या लीला होत्या. त्या समर्थांनी लीला त्यांनी घडवलेल्या होत्या. पण आजच्या काळामध्ये मला एकच सांगावंसं वाटतं की समर्थांनी मेलेली गाय उठवली की नाही माहीत नाही, समर्थांनी मेलेला कुलकर्णी उठवले की नाही माहीत नाही, पण समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मेलेलं राष्ट्र उठवलं हे मात्र आपल्याला मान्य करावं लागतं. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना समर्थांनी उपदेश केलेला आहे. ते जेव्हा म्हणतात की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी, हा उपदेश करत असताना राजा कसा असावा, राज्यकर्ता कसा असावा, राजकारण निरूपण समास समर्थांच्या दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समर्थ ज्याचं वर्णन करतात की राजा कसा असावा, तर गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरपुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. आणि असा राजा दिल्लीच्या तख्तावरती बसलेला आहे. अशा राजाच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललेलं आहे. देव, देश आणि धर्माचं कार्य तितक्या प्रभावीपणे आणि इतक्याच निष्ठेनं करणारे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा गडावरती आले होते बाळासाहेब, तेव्हा बाळासाहेबांना मी ते समर्थांचं सगळं शेजघर दाखवलं होतं. मला अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग सांगावासा वाटतो की बाळासाहेब जेवढे कठोरपणे, जेवढ्या कडकपणे आणि जेवढ्या निष्ठेनं ह्या हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार ते करत होते. समर्थांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली एक गुप्ती तलवार आहे जी सज्जनगडावरती शेजघरामध्ये आहे. आणि शेजघरावरची तलवार जेव्हा बाळासाहेबांना मी दाखवली, त्यांच्या हातामध्ये दिली, तेव्हा ती तलवार हातामध्ये घेऊन बाळासाहेबांनी आपल्या डोक्याला लावली, नमस्कार केला आणि कित्येक वेळ त्या तलवारीचं दर्शन घेत होते. ही प्रेरणा जी आहे ही हिंदुत्वाची प्रेरणा आहे. जे समर्थ जेव्हा असं म्हणतात की देवद्रोही तितुके कुत्ते, मारून घालावे परते, देवदास पावतीत फत्ते, यदर्थी संशय नाही. आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागतो. नुसता देवद्रोही म्हणून चालत नाही, तर देशद्रोही तितुके कुत्ते, मारून घालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशय नाही. आणि आता आणखीन एक बदल त्याच्यामध्ये करावासा वाटतो की समर्थ द्रोही तितुके कुत्ते, मारून घालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशय नाही. हा जो समर्थांचा समर्थ बाणा आहे, जे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, हे जे 400 वर्षापूर्वी समर्थ सांगत होते. 1100 मठ स्थापन करणं, 11 मारुती स्थापन करणं, हे त्या कालखंडामध्ये स्थापन करणं इतकं कठीण होतं. आज एक मंदिर आणि एक मठ उभा करणं जितकं कठीण होतं, कारण परिस्थिती अशी होती की ती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. प्रबल यवन झाले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते पर सेवेच्या पंखात, आणि ऐशावेळी कल्याणी श्री समर्थ सद्गुरुवाणी, राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ. ही जी समर्थांची शिकवण आहे ना ताई, ती मला मुद्दाम समाजासमोर आणि आपल्यासमोर सांगत असताना मला मोठा आनंद वाटतो की समर्थांनी नुसतं धर्मकारण केलं असं नाही, म्हणून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. आणि असा जर कोणी भेटला असेल तर समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं, हिरवटाशी दुरी धरावे,
आता हिरवट कोण आहे ते आपण बघा, मी नाही सांगणार. हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न बोलावे, संबंध पडता निघून जावे, दुरील देशी काठीने काठी झाडावी, झाडावी परी कळोचीने द्यावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी. भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी, हे दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि दासबोध ग्रंथ समाजासमोर ठेवत असताना या दासबोधामध्ये समर्थ हीच शिकवण आपल्याला देतात. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ उपदेश करतात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि समर्थांचं काय नातं होतं, किती एकनिष्ठता होती, काय भाव होता, काय श्रद्धा होती, किती प्रेम होतं, किती जिव्हाळा होता. आणि हे समर्थांचं आणि छत्रपतींचं नातं एकाच उदाहरणानं सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या सज्जनगडाच्या समोर असलेल्या परळीच्या किल्ल्यावरती अजिंक्य ताऱ्यावरती होते आणि अजिंक्य ताऱ्यावरून परळीच्या किल्ल्यावरून प्रत्येक मोहिमेला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज समर्थांचा संकेत घेतल्याशिवाय कुठल्या मोहिमेवरती जात नसत. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ठरवलं, एका मोठ्या मोहिमेवरती आपल्याला जायचं आहे आणि मोहिमेवरती जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नक्की केलं, 100 तलवारी, एकच मिनिटं फक्त थांबा, 100 तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतल्या. एवढे एक उदाहरण ऐका आणि आपण निघाला तरी चालेल. 100 तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतल्या आणि समर्थांच्याकडे जाण्याचं निश्चित केलं. समर्थ शिवतरगडीमध्ये बसलेले आहेत. या शिवतरगडीचं वर्णन मी काय करावं. घडीचे अनेक आमचे भक्तगण इथे कार्यकर्ते बसलेले आहेत. त्या घडीमध्ये समर्थाने जो दासबोध लिहिला, त्या घडीचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, जन्म दुःखे जरा दुःखे नित्य दुःखे पुनः पुन्हा, संसार त्यागणे जाणे आनंद वनभुवनी, पुढाला औरंग्या पापी ब्लेंछ संहार दाहाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, उदंड दाहाले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद वनभुवनी. तिथे समर्थांचं वास्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेले, समर्थांचं दर्शन घेतलं. छत्रपतींचा एक नियम होता की समर्थांचं दर्शन घेत असताना त्यांना 11 नमस्कार घालायचे आणि 11 नमस्कार करून समर्थांची आज्ञा घ्यायची आणि निघायचं. त्या तलवारी बरोबर घेतल्या. इतिहासामध्ये याची नोंद आहे, इतिहासामध्ये याला आधार आहे. आणि त्या तलवारी घेतल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज घळीमध्ये गेले आणि घळीमध्ये गेल्यानंतर समर्थ असे बसलेले पाहिलं आणि बघितल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या 100 तलवारी समर्थांच्या समोर ठेवल्या. समर्थांनी पाहिल्या, त्या हातामध्ये दिल्या समर्थांच्याकडून त्या 100 तलवारी अभिमंत्रित करून घेतल्या आणि समर्थांना असं वाटलं की आता काहीतरी प्रसाद तर छत्रपतीने शिवाजी महाराजांना दिला पाहिजे. काय प्रसाद बरं द्यावा. समर्थांचा एक मर्म विनोदी स्वभाव होता. समर्थांना असं कुठेतरी समजलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तांबूल खाणं सोडून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विडा खात नाही आहेत आणि विडा खाणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. तेव्हा समर्थांनी विचार केला, आता प्रसाद जो द्यायचा तो आदल्या दिवशीच्या काकडारतीच्या शेजारतीच्या वेळेला जो रामापुढे विडा ठेवला जातो, तो विडा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसाद देऊया. समर्थाने तो विडा घेतला, रामाच्या समोरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातावरती ठेवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विडा हातामध्ये घेतला. एका क्षणात तो विडा खाऊन टाकला आणि खाल्ल्यानंतर समर्थ त्यांना असं म्हणतात, राजे तांबूल वर्जिला ऐसे ऐकले होते. राजे तांबूल वर्जिला ऐसे ऐकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका क्षणात उत्तर दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, महाराज आम्ही तांबूल नाही भक्षिला, आम्ही प्रसाद भक्षिला. हे छत्रपतींचं आणि समर्थांचं नातं आहे, एवढं मला आपल्याला सांगायचं होतं. अशा समर्थांच्या या 11 मारुतीच्या पुस्तकामध्ये सतीबाई शहापूरकरांसाठी उपदेश केला आणि 6वं स्तोत्र त्यांनी जे रचलं, अनेकांना त्याची व्याधी, अनेकांना त्याची असू शकतं त्रास. हे स्तोत्र जर आपण त्या पद्धतीनं म्हटलं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. फार सुंदर चाल आहे त्याची. त्या चालीमध्ये असं स्तोत्र म्हणावं, फणीवर उठविला वेगाद्भूत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा घोष केला, रघुपती उपकारे दाटले थोर भारे, परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. अशा सुंदर चालीमध्ये करुणाष्टकांच्या जर आपण हे स्तोत्र म्हटलं
तर आपल्याला त्याचा निश्चितपणे उपयोग होतो आणि आपली श्वासाची, आपली कफाची जी व्यथा आहे, जो त्रास आहे, तो या समर्थाने त्याच्यासाठी हे स्तोत्र रचलेलं आहे. समर्थाने त्याच्यासाठी ती रचना केलेली आहे. म्हणजे मारुतराय आणि समर्थ हे किती एकरूपता आहे. शहापूरकरांसाठी किंवा सतीबाईंसाठी जेव्हा समर्थ मारुतरायांची स्थापना करतात, हे मारुतराय शहापूरचे चाफळला या शहापूरची मारुतरायांची मूर्ती आल्याशिवाय चाफळचा रामनवमीचा उत्सव पूर्ण होत नाही. म्हणजे किती पूर्वीचे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्या शहापूरचा मारुती जेव्हा चाफळला जातो तेव्हा तिथला रामनवमीचा उत्सव पूर्ण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जर कोणता असेल, जेव्हा नुकतंच समर्थांचं निर्याण झालं, दासनवमी उत्सव महोत्सव संपन्न झाला, त्यावेळेला समर्थांना अक्कास्वामी आक्रोश करून विचारत होत्या की महाराज, आपण हे लोक सोडून जाताय, आपलं दर्शन आता कसं व्हावं, आपलं मार्गदर्शन कसं व्हावं, आपला उपदेश कसा मिळावा, आपला कशा पद्धतीनं मार्गदर्शन व्हावं. आम्ही गडावरती तुमच्या शेजघरामध्ये जेव्हा यायचो तेव्हा महाराज तुम्हाला प्रत्यक्ष बघितल्यानंतर जी शंका असेल ते आम्हाला त्याचं उत्तर मिळायचं, आमचा आशीर्वाद आम्हाला आपला आशीर्वाद प्राप्त व्हायचा. आता ते कसं प्राप्त व्हावं. तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी अक्कास्वामींची ती विनंती ऐकली आणि समर्थ त्यांना असं म्हणतात की अक्का, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी, तुमची इच्छा मी पूर्ण करतो म्हणाले. आणि सगळ्यांच्या रक्षणासाठी, गडाच्या तर रक्षणासाठी करतो, पण सर्वांच्या भक्तांच्या रक्षणासाठी मी गडावरती म्हणाले त्या धाब्याच्या मारुतीची स्थापना करतो. सज्जनगडावरचा धाब्याचा मारुती हा सर्वांचा रक्षण करता आहे. त्या ठिकाणी मारुतरायांची समर्थाने स्थापना केली. अशी मारुतरायांची स्थापना करण्यापाठीमागचा समाज एकत्र यावा, तरुणांच्या समोर एक छान चांगला संदेश जावा, बलोपासनेचं महत्त्व हे तरुणांच्या समोर यावं, याच्यासाठी या मारुतरायांची स्थापना आहे. त्याच्यासाठी ही 11 मारुती आहे. नाही तर असे तो हिमाचल फिरणारे समर्थ, हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत फिरणारे समर्थ 3 जिल्ह्यामध्ये कशासाठी मारुती स्थापन करतील. ज्या ज्या ठिकाणी बद्रीनाथला समर्थ स्थापित मारुती आहे, केदारनाथला आपण गेलात तर ठिकठिकाणी समर्थांनी मारुतरायांची स्थापना केली. आणि ही स्थापना करण्यापाठीमागचा फक्त समाज संघटन करून हा बलोपासनेचा संदेश देण्यासाठी समर्थांनी हे 11 मारुती स्थापन केले. 11 मारुती स्थापन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ त्याच्या पाठीमागे उभं राहावं, ही त्याच्या पाठीमागची खऱ्या अर्थानं प्रेरणा होती, ही त्याच्या पाठीमागची खऱ्या अर्थानं संकल्पना होती. आणि असे 11 मारुतीची 11 स्तोत्र, यातलं दुसरं स्तोत्र सांगितलं, 6वं स्तोत्र सांगितलं. 11व्या स्तोत्राचं तर विशेष महत्त्व असं आहे की जेव्हा 11व्या स्तोत्रामध्ये समर्थ ज्याचं प्रत्यक्ष वर्णन करतात की रामरायांचं विमान त्या कृष्णेच्या प्रवाहाच्या बाजूनं, त्या बह्याच्या बाजूनं चाललं होतं. रामरायाची संधीची वेळ झाली होती आणि ही संधीची वेळ झाल्यानंतर रामराय मारुतरायांना असं म्हणतात, अरे मारुतराय, माझ्या संधीची वेळ झालेली आहे, विमान खाली उतरव. विमान खाली उतरवलं गेलं आणि मारुतरायांना प्रत्यक्ष रामराय असं म्हणतात, आता मी कसा बसू म्हणाले, हा प्रवाह केवढा प्रचंड वाहतोय, या कृष्णेच्या प्रवाहामध्ये बसणार कसा मी, तो कृष्णेचा प्रवाह थोडा वेळ थांबव. हे जे 11वं स्तोत्र आहे, मारुतराय त्या कृष्णेच्या प्रवाहामध्ये असे उभे राहिलेले आहेत. आणि रामरायांच्या संधीची व्यवस्था त्यांनी करून दिली. त्यावेळेला सीतामाईंना सिरट या गावामध्ये तिथे नेऊन ठेवलं आणि तिथे रामलिंगाची स्थापना केली, शंकराची स्थापना केली. आणि त्या ठिकाणी बह्याच्या मारुतीचं वर्णन 11व्या स्तोत्रामध्ये समर्थ रामदास स्वामी असं करतात. असे समर्थ रामदास स्वामी जेव्हा असे पूर्ण भारत भ्रमण करतात, मठाची स्थापना करतात, आणि जेव्हा समर्थांना असं वाटतं की हे करत असताना देव, देश आणि धर्माचं रक्षण व्हावं, याच्यासाठी समर्थांची आणि हरगोविंद सिंगांची भेट झालेली आहे. ही हरगोविंद सिंगांची भेट जेव्हा समर्थांची झाली, टाकळीच्या मठामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. आज आपण नांदेडच्या गुरुद्वारामध्ये जर गेलात तर हा भेटीचा प्रसंग त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे. तिथे फोटोसहित त्याचं वर्णन केलेलं आहे. हरगोविंद सिंगांची भेट झाल्यानंतर जेव्हा गुरुगोविंद सिंग जेव्हा त्यांच्या जवळ त्या तलवारी बाळगत होते, आता साधूजवळ या तलवारी असण्याचं काय कारण,
तलवारी ठेवण्याची काय आवश्यकता होती? समर्थ रामदास स्वामींचा आणि हरगोविंद सिंगांचा जो संवाद आहे, तो हरगोविंद सिंगांनी असं सांगितलं की म्हणाले, एक तलवार गुरु गोविंद सिंग जे जवळ ठेवायचे ते धर्मरक्षणासाठी तलवार ठेवायचे, आणि एक मातृभूमीसाठी आमच्या माय भगिनींच्या रक्षणासाठी ती तलवार ठेवत असत. अशा तलवारींची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना जी तलवार दिली, जी गुप्ती दिली, ती आज आपल्याला सज्जनगडावरती पाहायला मिळते. समर्थांच्यावरती मारुतरायांचं आणि समर्थांचं किती एकनिष्ठतेचं आणि भावनिक नातं होतं. जेव्हा समर्थ ते भारत भ्रमण करत आहेत आणि समर्थांचं वास्तव्य हिमालयामध्ये आहे, हिमालयामध्ये मारुती आश्रम आहे, तिथे समर्थांचं वास्तव्य आहे. अत्यंत कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि ही कडाक्याची थंडी पडलेली असताना या थंडीपासून कसं रक्षण व्हावं आणि त्यासाठी मारुतरायांचं स्मरण समर्थ करतायत. मारुतरायांचं स्मरण करता क्षणी मारुतराय प्रगट झाले आणि स्वतः मारुतरायांनी त्यांच्या अंगावरचं वल्कल हे समर्थांच्या अंगावरती घातलं. ते वल्कल आज आपल्याला सज्जनगडावरती पाहायला मिळतं. अशा दोन देवतांच्या इतक्या एकरूपतेची सुंदर अशी कथा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. हे पुस्तक लिहित असताना मला अतिशय आनंद अशा गोष्टीचा झाला की अनेक जण जेव्हा त्या 11 मारुतींच्या दर्शनासाठी जातात आणि तिथे गेल्यानंतर मारुतरायांचं दर्शन घेतात, मारुतरायांचा इतिहास पाहत असतात, तेव्हा ते मारुतरायांचं दर्शन घेत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी ती प्रेरणा व्हावी की आजचा आमचा तरुण, आजचा आमचा युवक या मारुतरायांच्या उपासनेसाठी कशा पद्धतीनं लागू शकतो. आज फास्ट फूडच्या जमान्यामध्ये, आजच्या या सगळ्या आधुनिकतेच्या युगामध्ये आज प्रचंड अशा प्रकारचं आमच्या युवकांच्या वरती आणि तरुणांच्यावरती जे आक्रमण होत आहे, त्या आक्रमणातून तरुण कसा बाहेर येईल त्याच्यासाठी एकमेव साधन जर कोणतं असेल तर ती मारुतरायांची उपासना आहे. आणि जे समर्थ असं म्हणतात, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही, हा समर्थांचा समर्थ संदेश आपल्याला अनेक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांची करुणाष्टकं मगाशी ताईंनी वर्णन केलं. ती करुणाष्टकांची रचना समर्थांनी टाकळीच्या मठामध्ये केली आणि तिथे त्यांना अशी प्रेरणा झाली, करुणाष्टकांची रचना करत असताना इथे दैवत असलं पाहिजे, कारण दैवताशिवाय आणि देवतेशिवाय आपण कशा पद्धतीने उपासना करू शकतो म्हणाले. तर समर्थांना काय नेमकं करावं इतकी प्रेरणा उत्कट झालेली होती आणि ती उत्कट झालेली प्रेरणा समर्थांना थांबवणं शक्य नव्हतं. तर समर्थांनी टाकळीला काहीच कुठलं साधन किंवा कुठलाही विचार न करता समर्थांनी एक छान असं देशी गाईचं गोमय एकत्र केलं आणि त्या देशी गाईचं गोमय एकत्र करून समर्थांनी टाकळीला त्या गोमयाचा मारुती स्थापन केला. आज बघा, आपण टाकळीला गेल्यानंतर त्या गोमयाचा मारुती आज जसाच्या तसा आपल्याला तिथे पाहायला मिळतो. मारुतीचंच दैवत समर्थांनी समोर ठेवलं, रामाचंच दैवत समर्थांनी समाजासमोर ठेवण्याचं एकमेव कारण असं होतं की त्या काळचा समाज त्याला कारणीभूत होता आणि तो समाज अशा प्रकारानं भयभीत झालेला होता. कित्येक दावल मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती, आपुली इच्छेने हे समर्थ उघड्या डोळ्यानं पाहत होते. आणि राम हे दैवत समर्थांना समाजासमोर ठेवण्याचं हे एकमेव कारण होतं. खरं तर पांडुरंगाची उपासना करणारे वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळातही होता, आजही राहिल्याने भविष्यातही नक्कीच राहणार. पण त्या वारकरी संप्रदायाबरोबर हा रामदासी संप्रदाय पुढे अशा पद्धतीनं निर्माण व्हावा त्याच्यासाठी आणि रामदासी संप्रदायाची उपासना, रामाची उपासना ही समाजासमोर यावी. कारण राम कसा आहे तर म्हणाले, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही तरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हे राम हे दैवत ठेवण्या पाठीमागची संकल्पना आणि प्रेरणा त्याच्यासाठी होती. आम्हाला एकच वाटतं की राम म्हटल्यानंतर आम्ही अशी एक प्रतिगमात्मक रामाची मूर्ती किंवा राम आमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा समर्थ असं म्हणतात, राम हे तत्व आहे, राम एक शक्ती आहे, राम एक सामर्थ्य आहे, राम एक उपासना आहे, राम ही आपल्या अंतःकरणातली चेतना आहे, राम ही आपल्या अंतःकरणातली प्रेरणा आहे. आणि ही प्रेरणा, शक्ती आणि चेतना यांच्या रूपामध्ये समर्थ रामरायांना पाहतात. तो राम सीतेबरोबर तर आहेच,
लक्ष्मणजी बरोबर आहेतच, भरत शत्रुघ्नजी आहेतच, पण त्यांच्या बरोबरीनं राम म्हणजे आमच्या अंतःकरणातलं एक चेतनात्मक अशा प्रकारचं दैवत म्हणून समर्थ रामाकडे पाहत असतात. आणि ही राम एक तत्व आहे. 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केल्यानंतर रामराय दर्शन देतात असं महाराजांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं, सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलं. गोंदवलेकर महाराजांनी तर वेळोवेळी रामनामाचं महत्त्व आम्हाला सांगितलं. समर्थ म्हणाले, पारायण होता 13 कोटी साक्षात भेटेल जगजेठी. 13 कोटीचा संकल्प करा, तुम्हाला रामराय भेट देतील. अनेक भक्तांची अशी संकल्पना किंवा त्याच्या पाठीमागची धारणा अशी असते की रामाचं दर्शन म्हणजे रामानी जसंच्या तसं ते सगळ्यांना घेऊनच समोर यावं, असं असत नाही. सगळे रामरायांच्या बरोबर येतीलच, पण रामाचं 13 कोटीनंतर दर्शन होतं याचा अर्थ एकमेव असा होतो, आणि असाच त्याचा अर्थ आहे की जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत. ही अंतःकरणाची जेव्हा खऱ्या अर्थानं ही धारणा तयार होते, ही धारणा म्हणजेच रामाचं दर्शन आहे. ही धारणा म्हणजेच रामाचं खऱ्या अर्थानं दर्शन आहे. आणि ते रामाचं दर्शन 13 कोटीनंतर व्हावं, तो राम आम्हाला तशा प्रकारे आमच्या अंतःकरणामध्ये दिसावा. समर्थ म्हणून उगीच म्हणाले नाहीत, नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. आणि त्याच्यासाठी हे शरीर दिलं. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. राखो जाणे नीती न्याय, न करी न करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे, तोच आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर जसं रामराय दर्शन देतात, आपल्याला माहिती असेल पण माहिती नसेल तर मुद्दाम सांगतो, इथे आवर्जून आपल्यासमोर जाहीर रीतीने सांगू इच्छितो की 3.5 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मारुतराय दर्शन देतात. आणि हे दर्शन कसं होतं, कसं व्हावं? आता मारुतराय म्हणलं की तो द्रोणागिरी हातात त्यांनी घेऊन आला पाहिजे, नाही तर मग दास मारुती म्हणून आमच्यासमोर हात जोडून उभा राहायला पाहिजे. बोल तुला काय पाहिजे, बोल तुला काय आवश्यकता आहे, आता काय अपेक्षा आहे? एक बंगला आहे, दुसरा देऊ? एकच गाडी आहे, आणखीन एक गाडी देऊ? तुला प्रमोशन पाहिजे, काय नेमकं तुला काय देऊ? असा मारुती कसा येऊन आमच्यासमोर उभा राहील? महाराज असं म्हणाले होते की जोपर्यंत तू त्याच्याकडे काहीतरी मागतो आहेस, कुठली तरी इच्छा व्यक्त करतो आहेस, तोपर्यंत भगवंत आपल्याला काही देत नाही. जेव्हा आमचं मागणं बंद होतं तेव्हा देव द्यायला सुरुवात करतो. आणि जेव्हा तो द्यायला सुरुवात करतो तेव्हा मात्र आमची झोळी समर्थ असणं फार अत्यंत आवश्यक आहे. जी झोळी समर्थांनी वापरली होती, जी झोळी समर्थांनी गळ्यामध्ये घातली होती. 3.5 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर मारुतरायांचं दर्शन होतं. याचा अर्थ असा आहे, आमच्या अंतःकरणातली पुरेपूर सगळीच्या सगळी शक्ती जी आहे, जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य जागृत होतं. आणि हे सामर्थ्य आणि शक्ती अंतःकरणातलं जागृत होणं म्हणजे मारुतरायांचं दर्शन होणं. तो मारुतराय आम्हाला तशा पद्धतीनं दर्शन देतो. जेव्हा आम्ही असा संकल्प काहीतरी करतो, देवाकडे काहीतरी मागणं करतो, काहीतरी इच्छा व्यक्त करतो, समर्थांचं दासबोध उघडल्याबरोबर लक्षात येईल. म्हणून आता सकाळी पुढचं जे पुस्तक आमचं जे काही ठरलंय करायचं ते यासाठीच आहे. 365 दिवसांचा समर्थांचा दासबोधाच्या अनुषंगाने एक विचार हा समाजासमोर यावा. आणि केवळ भक्तिमार्गी, केवळ कर्मकांडी, केवळ आध्यात्मिक, केवळ अशा प्रकारचं त्याला फक्त तेवढंच मर्यादित स्वरूप न देता प्रत्येक क्षेत्रातल्या आणि प्रत्येक वयोगटातल्या त्या मुलाला, तरुणांना, वृद्धांना आणि सगळ्या बालकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळावी म्हणून ही 365 अशा प्रकारचे समर्थांचे विचारांचं पुस्तक लवकरच आपल्या हातामध्ये येईल. अशा समर्थांच्या विचारांची शिदोरी जी आहे, ही समर्थांची विचारांची शिदोरी केवढी प्रचंड आहे. दासबोध उघडल्यानंतर केवढं मोठं भांडार आहे. देवानी जेव्हा या सगळ्या संशोधनात्मक अशा प्रकारचं सगळं काही वर्णन केलं, तेव्हा देव असं म्हणतात की समर्थांचं वाङ्मय म्हणाले, जेवढं आम्ही शोधायला जाऊ, जेवढं आम्ही पाहत जाऊ, तितक्या खोलामध्ये आम्ही जेवढं जाऊ तेवढं ते आणखीन जास्ती बाहेर आम्हाला जास्ती पाहायला मिळतं. एवढा प्रचंड साठा आहे
किती प्रचंड अशा प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन, सगळ्या समाजाला एकत्र करून, कुठे समर्थांनी असा विषय मांडला, कुठे समर्थांनी अशा प्रकारानं आपली एकांगीपणा आणि कुठेतरी संकुचित विचार समर्थांचा कुठेही पाहायला मिळत नाही. समर्थांची फार मोठी प्रचंड अशा प्रकारची प्रसिद्ध सवाई आहे जी स्वतः समर्थांनी रचलेली आहे. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. 400 वर्षापूर्वी भजनाची व्याख्या करणारे समर्थ एकमेव संत आहेत. ही भजनाची व्याख्या समर्थ करतात. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. दुःख नेदावे कोणाला, उंच नीच जरी झाला, अंतरात्मा ओळखिला, तोच जाणावा सज्जन. मिळाला तो भक्त झाला, दोष मिळेना तयाला, देव प्रत्यक्ष कोपला, अहम भाव दुर्जन. राजी राखावे सकळ, बरेपण सर्व काळ, नित्य आनंदाची वेळ, काळ करी वंदना. आज सगळी मंडळी समर्थांच्या वचनांचा पुरेपूर छान सगळा लाभ घेतात, आनंद घेतात. जरूर घ्यावा. 400 वर्षापूर्वी समर्थांनी या कुटुंब नियोजनाबद्दलचा विचार मांडावा. 400 वर्षापूर्वी समर्थ असं लिहितात, लेकुरे उदंड जाहली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडे भिकेस लागली, अन्न खाया मिळेना. अरे कधी मांडला हा विचार? आणि तो विचार घेता, समर्थांची वचनं वापरता, समर्थांची वचनं आणि समर्थांचे छान श्लोक सगळीकडे प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीनं वापरता आणि समर्थांचं नाव लिहिण्याचा तुम्हाला संकोच व्हावा. समर्थांचं नाव त्याच्या पाठीमागे लिहिण्या पाठीमागे कुठेतरी वृत्ती कमी पडावी. युनायटेड वेस्टर्न बँकेनं ते समर्थांचं वचन घेतलं होतं. आता बँकेतले लोक बरेच इथे बसलेले असतील, त्यांना माहिती आहे. ते बँकेनं फार छान मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं होतं, मेळेवेती ते तुके भक्षिती, ते कठीण काळी मरुणे जाती, दीर्घ सूचनेने वर्तते तेची भले. हा बँकांसाठी समर्थांनी 400 वर्षापूर्वी दिलेला विचार आहे. आणि ते समर्थ असं म्हणतात, विचारोनी बोले विवंचोनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निमाले. माऊलींचं पसायदान आपण वाचतो. माऊलींनी छान सगळ्या समाजाबद्दल किती तळमळ अंतकणातली व्यक्त केलेली आहे. आणि आमच्या समाजातल्या लोकांना अजून समर्थांचं छान नीट चांगलं पसायदान माहिती नसावं. त्या पसायदानामध्ये समर्थ मागणी मागतात, समर्थ प्रार्थना करतात. आणि समर्थ असं म्हणतात, रघुनाथ दासा कल्याण व्हावे, अतिसौख्य व्हावे, आनंद व्हावे, उद्वेग नासो, वरशत्रू नासो, नाना विळासे मग तो विळासो, कोडे नको रे, कलहो नको रे, कापट्य कर्मी सहसा नको रे, निर्वाण चिंता निरसी अनंता, शरणांगता दे बहुधात माता, अजयो न हो रे, जयवंत हो रे, आपदा नको रे, बहुभाग्य हो रे, श्रीमंतकारी जनहितकारी, परोपकारी हरिदास तारी. हे समर्थांचं पसायदान आहे. त्या पसायदानामध्ये समर्थ हेच मागणं मागतात. आणि 400 वर्षापूर्वी लिहितात, मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. काय अपेक्षित होतं समर्थांना? काय हे लिहिल्या पाठीमागचे? राखावी बहुतांची अंतरे. हे समर्थांनी कोणत्या उद्देशानं, कोणत्या हेतून लिहावं आणि त्याच समर्थांना अंतर ठेवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. हा जो समर्थांचा समर्थ विचार आपल्याला अभ्यासण्याची गरज आहे. जेव्हा समर्थ म्हणतात, या समाजातला प्रत्येक माणूस हा त्या प्रत्यक्ष भगवंताचं रूप आहे. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. हा समर्थांचा समर्थ विचार आहे. समर्थांचे अनेक मठ, समर्थांच्या अनेक मंदिरांची, समर्थांच्या अनेक उपासना केंद्रांची आज आपण सगळीकडे छान चांगलेली हे पाहतो, कार्य चाललेली पाहतो, जवळून ते कार्य पाहतो. पण समर्थांचा समर्थ विचार हा तितक्याच समर्थपणे समाजासमोर यावा, ही खरोखरीच आज काळाची नितांत गरज आहे आणि ती आवश्यकता आहे. आणि समर्थांनी त्या तळमळीनं ते केलेलं आहे. समाज संघटन करणं, समाज एकत्र करणं.
आमच्या समाजाचं एकमेव दुर्दैव जर कोणतं असेल तर समाज एकत्र येत नाही, हे समाजाचं खरं दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतो, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आज अयोध्येमध्ये 22 जानेवारीला जे रामरायांचं प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण सर्वांनी बघितला, आपण एवढे भाग्यवान आहोत. त्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याबद्दल अनेकांनी मलाही विचारलं की 22 जानेवारी काय म्हणाले मुहूर्त आहे, 22 जानेवारीत कशासाठी? अनेकांना माहिती आहे इथे बसलेल्या मंडळींना, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम समर्थ संप्रदायाच्या दृष्टीनं हा 22 जानेवारी दिवस कसा महत्त्वाचा आहे हे आपल्याला सांगू इच्छितो. 22 जानेवारीला समर्थ रामदास स्वामींची देह ठेवलेली तारीख आहे. 22 जानेवारीला समर्थाने देह ठेवला आणि त्याच्याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं, माझं अंतकण भरून येतं. हे सांगत असताना अंगावरती रोमांच येतात. नुसती 22 जानेवारी देह ठेवलेली तारीख नव्हे, तर ज्या वेळेला ज्या क्षणी त्या अयोध्येमध्ये रामरायांची प्राणप्रतिष्ठा ज्या मुहूर्तावरती झाली, त्याच मुहूर्तावरती समर्थांची प्राणज्योत सज्जनगडावरती रामरायांच्या मूर्तीमध्ये विलीन झालेली आहे. तोच मुहूर्त, तीच वेळ, तोच काळ आणि तीच तारीख. केवढा मोठा योगायोग आहे. आज आपल्या सगळ्यांचं स्वप्न जे समर्थांनी म्हटलं होतं, स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेचे होतसे, हिंडलो फिरलो आनंद वनभुवनी, ते आहे ना आनंद वनभुवनीचं स्वप्न, ते समर्थांनी त्या काळामध्ये साकार झाल्याचं आज आपल्याला अयोध्येच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आपण भाग्यवान आहोत. या अयोध्येच्या माध्यमातून मला एकच सांगावंसं वाटतं आणि एकच आपल्यासमोर अंतःकरणातली माझी भावना व्यक्त करावीशी वाटते. या अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपल्या हिंदू राष्ट्राचं स्वप्न जे समर्थांना अपेक्षित होतं ते पूर्ण होत आहे. ते स्वप्न पूर्ण, ज्या छत्रपती संभाजीराजांना उपदेश करताना समर्थांना सुद्धा राहवत नाहीये आणि समर्थ संभाजीराजांना उपदेश करतात की राजे, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, राजे याहून करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. काय समर्थांची लीनता आहे. समर्थ छत्रपतींना लिहितात, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो. आणि या वचनाचा आणि या समर्थांच्या वचनांचा अर्थ आणि छत्रपतींच्या वचनांचा अर्थ नीट आम्हाला सांगायला पण येत नाही, अशी काही मंडळी आमच्या समोर येतात आणि ते याचा अर्थ सांगतात. पण हे समर्थांचं स्वप्न होतं. हे रामराज्याचं स्वप्न जे आहे ते समर्थांचं स्वप्न आहे. ते म्हणतात, रामाजवळ काही मागू नका, रामाजवळ कसली याचना करू नका, दासबोध तेच आम्हाला सांगतो. आणि ते लिहून ठेवलं त्यांनी. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणते देव, म्हणजे मला काहीतरी देवा ऐशी वासना. ही आमची परिस्थिती आहे. पण काही नाही. काही लोकांचं म्हणणं आहे, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही देशी नसे. म्हणजे देवाने आम्हाला भगवंतानी काहीतरी द्यावं आणि आमच्यासाठी काहीतरी प्रार्थना करावी. मला महाराजांचं एक फार सुंदर वाक्य असं आठवतं की ते असं म्हणतात की रामाजवळ तुम्ही काहीही मागू नका, तुम्ही न मागता राम जे देईल ते तुमच्या शाश्वत आनंदाचंच नक्की देईल. कारण जे मागितलं जातं ते सगळं नाशिवंत असतं. मागणं मागू नये असं म्हणणारे समर्थसुद्धा त्यांनाही राहवत नाही. पण हे मागणं हे समर्थांसाठी नव्हतं, त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हतं, आमच्या तुमच्या भक्तांच्यासाठी ते समर्थांनी रामाकडे मागणं मागितलं. आणि समर्थ असं म्हणाले, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामज दे रे राम, हित कारक दे रे राम, जनसुख कारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. हे रामाकडं समर्थ मागणं मागतायत. कल्याण करी रामराया. ही समर्थ कशी प्रार्थना कोणासाठी करतायत? त्यांचं कल्याण झालंच होतं. समर्थांचं आणि मारुतरायांचं आपण या पुस्तकाच्या माध्यमातून आता बघा, आपल्याला किती आनंद होईल.
मी असा कुठल्या चमत्कारावरती फारसा विश्वास न ठेवणारा आहे. मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, ह्या मारुतीच्या पुस्तकाच्या वाचनानं आणि त्याच्या अभ्यासानं आणि त्या स्तोत्राच्या रोजच्या नित्य पठणानं नक्की मारुतराय आपल्याला दर्शन देतील. निश्चित मारुतरायांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील. आणि मारुतरायांचे आशीर्वाद एकदा आपल्याला मिळाल्यानंतर मारुतराय हे चिरंजीव आहेत. अयोध्येमध्ये आमच्या समर्थ संप्रदायामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे, तेवढा फक्त एक सांगतो आणि माझ्या व्याख्यानाची इकडे पूर्ण करतो मी. त्या संप्रदायामध्ये श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. कशासाठी ठेवला? खळी गांजिता ध्यान सांडून धावे. म्हणजे स्वतःचं ध्यान सांडून सुद्धा जो दुसऱ्यासाठी धावून जातो ते मारुतरायांचं दैवत आहे. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, आणि खळी गांजिता ध्यान सांडून धावे. अशी मारुतरायांची उपासना आपण नक्की करा. आजच्या काळामध्ये मारुतराय हे निश्चित चिरंजीव रूपानं आपल्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक समर्थांच्या चरित्रामध्ये हे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला कुठेही आपण जरी गेलात, काय समर्थांच्या या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी मारुतरायांची स्थापना करत असताना समर्थ तिथे गेलेले आहेत, तिथे राहिलेले आहेत आणि तिथे राहून त्यांनी त्या परिस्थितीचा सगळा अभ्यास करून तिथे ते मारुती स्थापन केलेले आहेत. 11 मारुतींची स्थापना ही त्याच्यासाठी समर्थांनी केली. 11 स्तोत्र त्याच्यासाठी त्यांनी रचलेली आहेत आणि ही स्तोत्र आपल्याला निश्चितपणे आनंद देतील. सुंदर अशा प्रकारचं अधिष्ठान अंतःकरणामध्ये निर्माण करतील आणि आजच्या तरुणाईसमोर आपल्यासमोर आधी ते सगळं छान निर्माण व्हावं आणि त्याच्यातून तरुणांच्या मध्ये ती प्रेरणा निर्माण व्हावी. सकाळ समूहाला आणि मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद पुनश्च एकदा देतो की हे समर्थांचं पुस्तक आपण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जो आपण प्रयत्न केलात त्याला मी खरंच अंतःकरणपूर्वक धन्यवाद त्याच्यासाठी त्यांना देतो. अशा पुस्तकाच्या माध्यमातून आपण हे सगळं कार्य पुढे करत राहावं आणि हीच समर्थांची शिकवण जी आहे ती आपल्या अंतःकरणाशी उराशी आपण बाळगावी. अनेकांच्या मनामधला मी हेतू संकल्प किंवा जी इच्छा आहे ती ओळखू शकतो आणि ती इच्छा आहे की कल्याण करी रामराया प्रार्थना म्हणावी. बरोबर आहे का? हां, पण तरी हो कमीच ऐकायला आला. कसं होतं, आमच्यासारखे व्याख्यान देणारे प्रवचन देणारे जे लोक असतात ना, ते प्रवचन देताना लोक छान मस्त ऐकत असतात आणि समर्थाने लिहून ठेवलं म्हणून सांगतो बरं का. समर्थ असं म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. दोंडा महाराजांनी फार छान एक वाक्य सांगितलं होतं, ते शेवटी मुद्दाम आपल्यासाठी सांगतो. महाराज असं म्हणाले की जेव्हा कीर्तनकार प्रवचनकार त्याचं व्याख्यान संपवतो, प्रवचन संपवतो, कीर्तन संपवतो, तेव्हा म्हणाले लोक त्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कारासाठी इतकी गडबड करतात, इतकी गडबड करतात, इतकी गडबड करतात. काय कारण असेल? दोंडा महाराजांनी फार सुंदर सांगितलं होतं. महाराज असं म्हणाले अरे बाबा, 1.5 तास ऐकून त्यांचं डोकं जड झालेलं असतं आणि ते जड झालेलं डोकं एकदा त्या महाराजांच्या पायावरती ते डोकं आपटलं, पुन्हा एकदा डोकं रिकामं केलं की आम्ही टी व्ही समोर जाऊन बसायला आम्ही ताजेतवाने होतो म्हणाले. अशा प्रकारे आपण पुणेकर तरी असं नक्की करत नाहीत. मला चांगली खात्री आहे आपण एवढ्या संख्येनं आलात ना, मला अतिशय आनंद झाला. कारण पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी एवढी गर्दी पाहण्याची आम्हाला खरंच सवयच राहिलेली नाही आहे. पण आज सगळी कामं सोडून सगळा काही आपला पसारा बाजूला ठेवून समर्थांसाठी, मारुतरायांसाठी, या पुस्तकावरती आपल्याला प्रकाशनासाठी आपण इथे आलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यावरती जो आपण छान अशा प्रकारचा प्रेम मला दिलत याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्यासाठी आपल्याला मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपल्यासाठी आपणच जोरदार एकदा टाळ्या वाजवा. दुसरं कुणाला सांगणार? अनेक मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांना मी इथूनच वंदन करतो, त्यांना नमस्कार करतो आणि अंतःकरणपूर्वक त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या वाणीला मी पूर्णविराम देतो. आणि समर्थांनी राष्ट्रासाठी केलेली प्रार्थना आहे. समर्थ जेव्हा फिरले ना, भारत भ्रमण केलं,
समाजाची स्थिती पाहिली आणि तेव्हा समर्थांना असं वाटलं की ही प्रार्थना आता समाजासाठी रामाकडे करणं खूप गरजेचं आहे. म्हणून समर्थ असं म्हणाले होते, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, महारुद्र हनुमान की, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम.